नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत किल्ले वासोट्याची भटकंती करण्यासाठी। किल्ले वासोटा हा वनदुर्ग प्रकारात मोडला जात असून किल्ल्याची उंची सुमारे 4267 फूट इतकी आहे। किल्ले वासोट्यावर जाण्यासाठी मुख्य 3 वाटा आहेत। त्यापैकी पहिली वाट ही सातारा जिल्ह्यातील बामनोली गावामार्गे शिवसागर जलाशय पार करून जाते। दुसरी वाट ही कोकणातील खेडजवळील चोरवणे गावातून, तर तिसरी वाट ही चिपळूणच्या तिवरे घाटातून रेडेघाट मार्गे जाते। मुंबई ते बामनोली असा 8 ते 9 तासांचा प्रवास करून आम्ही सकाळी 9 वाजता सोळशी ॲग्रो फार्म अँड टुरिझम येथे येऊन पोहोचलो। आजची आमची खाण्यापिण्याची आणि कॅम्पिंगची व्यवस्था येथेच करण्यात आली होती। रात्री केलेल्या 8 ते 9 तासाच्या प्रवासामुळे सगळे आधीच थकले होते। फार्मवर पोहोचताच सर्वांनी आधी फ्रेशअप घेतला आणि मग नाश्ता करून आम्ही ट्रेकला सुरुवात केली। आजच्या आमच्या ट्रेकची सुरुवात ही साताऱ्यातील बामनोलीमधून झाली होती। त्यामुळेच आम्हाला वासोट्याला जाण्यासाठी शिवसागर जलाशय आणि कोयना नदी पार करून जावे लागणार होते। हा संपूर्ण प्रवास आम्ही बोटने करणार होतो। या संपूर्ण बोटच्या प्रवासात आम्हाला वासोट्याला पोहोचायला 1.5 ते 2 तास लागणार होते। फायनली 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही वासोटाच्या किनाऱ्याजवळ येऊन पोहोचलो। उडी मारेल तर एक संत्रा, हे जो उडी मारून पार करेल त्याला संत्रा बोलतात। ते पण आम्ही दिलेत। बोटमधून उतरल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला फॉरेस्ट गार्डची पोस्ट लागते, जिथे येणाऱ्या पर्यटकांची चेकिंग केली जाते। सह्याद्री टायगर रिझर्व हे वनविभाग खात्याच्या अंतर्गत येत असून भारत सरकारच्या अंतर्गत 2008 रोजी या प्रोजेक्टची सुरुवात झाली होती। भारतामध्ये विलुप्त होणाऱ्या वाघांच्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी या प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली होती। मोबाईल व्यतिरिक्त शूटिंगसाठी जर तुम्ही कॅमेरा किंवा गोप्रो घेऊन येत असाल तर प्रत्येकी 50 रुपये तुम्हाला इकडे चार्जेस पे करावे लागतात। पुढे या ठिकाणी फॉरेस्ट गार्डकडून आपल्या बॅगेची चेकिंग केली जाते। ट्रेक करताना आपण आपल्या बॅगेत किती प्लास्टिक घेऊन जात आहोत याची नोंद इथे केली जाते आणि अनावश्यक गोष्टी इथेच काढून घेतल्या जातात।
पुढे आपल्याला निसर्ग माहिती केंद्र पाहायला मिळते. कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आढळून येणाऱ्या बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधतेची संपूर्ण माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते. येथील अभयारण्यामध्ये आढळून येणारे फळे, फुले, प्राणी, पक्षी आणि वनस्पती या सर्वांची माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढे फॉरेस्ट गार्डची पोस्ट पार करून आपण जंगलाच्या दिशेने निघालो. नाही, कारवीची नाही. कधी पायरी मार्ग, मळलेली वाट, तर कधी पाण्याचा ओढा पार करत करत आम्ही पुढे सरकत होतो. पुढे आपल्याला हनुमानाचे आणि गणपतीचे दगडात कोरलेले शिल्प दिसून येते. पूर्वीच्या वेळेस पहारेकरांकडून दिले जाणारे पहारे आणि त्या दरम्यान मानल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि भूतप्रेत यांच्यापासून बचाव व्हावा आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहावी यासाठी आपल्याला दगडात कोरलेले हे शिल्प पाहायला मिळतात. यापुढे आपल्याला 2 वाटा पाहायला मिळतात. त्यापैकी एक वाट ही वासोटा किल्ल्यावर जाते आणि दुसरी वाट ही नागेश्वर मंदिर म्हणजेच नागफणी सुळक्याजवळ जाते. नागफणी सुळक्याजवळ जाणारी वाट ही थोडीशी अवघड असल्यामुळे आम्ही सर्वात आधी नागफणी सुळका करायचे ठरवले. नागफणी सुळक्याजवळ जाणारी वाट ही दगडधोंड्यांची असल्यामुळे आपल्याला चालायला प्रॉब्लेम होतो. जर आपल्याकडे फुल लेंथ ट्रेकिंग शूज असतील आणि अशातच आपला पाय जरी ट्विस्ट झाला तरी इंजरीज होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पुढे रस्त्यात आम्हाला एका प्राण्याच्या खोपडीचे अवशेष मिळाले, पण ते कोणत्या प्राण्याचे होते हे समजून येत नव्हते. त्यामुळे ते तिथेच ठेवून आम्ही पुढे निघालो. कंटिन्यूस चालत असल्यामुळे सर्वांनाच खूप जास्त भूक लागली होती. त्यामुळे सर्वांनी इकडेच जेवायचा निर्णय घेतला. जेवल्यानंतर थोडा वेळ विश्रांती करून आम्ही परत नागफणी सुळक्याच्या दिशेने पुढे निघालो.
शेवटी 2-2.5 तासाच्या चढाईनंतर आम्ही नागफणी सुळका म्हणजेच नागेश्वरांच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो. आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत तिथून मागच्या बाजूला सातारा तर पुढच्या बाजूला आपल्याला कोकण पट्टा पाहायला मिळतो. शेवटी आपण नागेश्वरांच्या मंदिरात येऊन पोहोचलो. आज इथे आपल्यासोबत कोकणातील काही रहिवासी सुद्धा दर्शन घेण्यासाठी आले होते. नागेश्वर शिवलिंग हे स्वयंभू असून शिवलिंगावर दगडातून सतत पाण्याचे थेंब झिरपत असतात. पुढे नागेश्वरांचं दर्शन घेऊन आम्ही डोंगर माथ्यावरून किल्ले वासोट्याच्या दिशेने निघालो. पुढची वाट ही घसरडी आणि निमुळती होती. जर चुकून आपला पाय सरकला तर आपण थेट कोकणात जाऊन पोहोचू. किल्ले वासोट्याचे बांधकाम हे शिलाहार राजांकडून करण्यात आले होते. त्यानंतर काही काळ हा किल्ला शिर्के घराणे तर काही काळ मोरे घराण्यांच्या ताब्यात होता. पुढे 1660मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली त्यासोबत वासोटा किल्लाही ताब्यात घेतला आणि त्याचे नाव व्याघ्रगड असे ठेवण्यात आले. किल्ल्याच्या आजूबाजूला पसरलेले घनदाट जंगल आणि दूरवर पसरलेली नदी यामुळे शिवकाळात या किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून करण्यात आला. पुढे आम्ही गडाच्या मुख्य वाटेने गडावर जायला निघालो. वर येताच आपल्याला दरवाजाचे आणि तटबंदीचे पडलेले अवशेष पाहायला मिळतात. दरवाजातून वर येताच आपल्याला उजव्या बाजूला हनुमानाचे एक मंदिर पाहायला मिळते. गडावरती आपल्याला महादेवाचे मंदिर सुद्धा पाहायला मिळते. येथे आपण महादेवाचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो.
मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला धान्य कोठार पाहायला मिळते. गडाच्या मध्यभागी आपल्याला राजवाड्याचे काही पडलेले अवशेष सुद्धा पाहायला मिळतात. थोडे पुढे येताच आपल्याला चुन्याचा घाणा नजरेस पडतो. पूर्वी 2 दगडांमधील मिश्रण तयार करण्यासाठी अशा चुन्याचा घाण्याचा वापर केला जात असे. पुढे आपल्याला 2 पाण्याच्या टाक्या पडक्या अवस्थेत पाहायला मिळतात. आपल्याला गडाच्या शेवटच्या टोकावरून जुना वासोटा व त्यावरील काही पडलेले अवशेष पाहायला मिळतात. किल्ले हरिश्चंद्रगड आणि सांदन व्हॅलीला लागून असलेल्या कोकणकड्याप्रमाणेच आपल्याला इथे सुद्धा कोकणकडा हुबेहूब पाहायला मिळतो. वासोटा किल्ला एक्सप्लोर करून आम्ही निघालो आमच्या बोटच्या दिशेने. नागपाणी सुळका आणि वासोटा हा आम्ही एकाच दिवशी केल्यामुळे आम्हाला आधीच खूप उशीर झाला होता. पुढे आम्ही बोटमध्ये बसून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पुन्हा भेटूया सह्याद्रीमध्ये एका नवीन ठिकाणी एका नवीन ॲडव्हेंचरसोबत.